गणेशोत्सव काळात जे घडलं त्यांना कोणतीही प्रतिबंधक कारवाई गांभीर्यानं झालेली नाही। हाच प्रकार उलटा झाला असता तर सामाजिक परिस्थिती उलटी असती। हिंदूंच्या सहिष्णू प्रतिसादाला पोलीस अजूनही समजत नाहीत। आता हिंदूंनी कडवटपणा स्वीकारून व्यक्त व्हावं असं आवाहन कोकणातील फायर ब्रँड नेते नितेश राणे यांनी केलं आहे। गणपती विसर्जन प्रसंगी घडलेला प्रकार ज्यांच्यामुळे घडला त्यांना मवाळ वागणूक देऊन प्रतिक्रिया देणाऱ्यांना पोलीस अभय देत असल्यामुळे नितेश राणे यांनी मुरुडला भेट देऊन हिंदू समाजाने आता उठाव करण्याचे कार्यकर्त्यांना ज्ञान दिले। कर्जत खालापूर विधानसभा निवडणुकीकरता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची आढावा बैठक मातोश्रीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेतली। यावेळी मवियाचे अधिकृत उमेदवार म्हणून नितीन सावंत यांच्या नावावर शिक्कामोर्तब उद्धव ठाकरे यांनी केलं आणि तसे आदेश नितीन सावंत यांनी दिले असल्याचं प्राथमिक वृत्त समोर आलंय। ठाकरे गट, शिवसेना आणि शिंदे गटाचे विद्यमान आमदार महेंद्र थोरवे यांच्यात थेट लढत होणार असल्याची शक्यता आहे। तर राष्ट्रवादी दादा गटाचे इच्छुक उमेदवार सुधाकर घारे हे आता कोणता निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। निवडणुकीत तरुणांसह घरातील प्रमुख मंडळींना दारूच्या आहारी घालवण्याचा प्रकार घडतो। त्याचा नाहक त्रास आई, पत्नी, मुलगी आणि मुलांना होतो। दारूमुळे कुटुंब उद्ध्वस्त होतात। दारूचे व्यसन लावून चिखलात लोळवणाऱ्यांना महिलाच त्यांची जागा दाखवणार आहेत। पाणी, रस्त्याचा प्रश्न गंभीर आहे, पण ठेकेदाराकडून टक्केवारी घेऊन आपली झोळी भरण्याचं काम आमदार करतात। हे आपल्याला थांबवायचं असा आरोप करत चित्रलेखा पाटील यांनी अलिबागचा पुढचा आमदार महिलाच ठरवणार असून महिलांची एकजूट एक वेगळी क्रांती घडवणार असा विश्वास व्यक्त केला। महाराष्ट्र राज्यामध्ये सध्या निवडणुका जवळ येत असताना प्रत्येक पक्षनेता आपली बाजू भक्कम होण्यासाठी पक्षप्रवेश करीत असतो। महाड तालुक्यामध्ये देखील आमदार गोगावले यांचा पक्षप्रवेश तडाखा जोरात सुरू असून उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या स्नेहल जगताप या देखील पक्षप्रवेश बाबतीत कमी नाहीत। यावेळी चांडवे बुद्रुक येथील ग्रामस्थांनी थेट आमदार गोगावले यांना शेवटचा जय महाराष्ट्र केला असून पुढे कोणत्या पक्षामध्ये जायचं येत्या 2 दिवसात निर्णय घेऊ असं प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितलंय। धनगर समाजाचा अनुसूचित जमाती प्रवर्गामध्ये समावेश करू नये म्हणून रायगड जिल्ह्यातील आदिवासी समाजाच्या वतीनं रास्ता रोको आंदोलन चौक येथे करण्यात आलं। खालापूर तहसीलदार अभय चव्हाण आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन पवार यांना रास्ता रोको आंदोलनाबाबत निवेदन दिलं होतं। आदिवासी समाजाची 30 सप्टेंबर 2024 पासून संपूर्ण महाराष्ट्रभर रास्ता रोको आंदोलन आणि निदर्शनं होणार आहेत। त्याच धर्तीवर रायगड जिल्ह्याच्या वतीनं राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 शेजारी चौक कर्जत फाटा येथील अंतर्गत रस्त्यावर निदर्शनं करण्यात आली। यावेळी आदिवासी महिला आणि पुरुष उपस्थित होते। जागतिक हृदय दिनानिमित्त मेडिकवर हॉस्पिटल्स नवी मुंबई यांनी खारघर तसेच पनवेल रेल्वे स्थानकावर कार्डिओपल्मोनरी रिसुसिटेशन म्हणजे CPR तंत्राचं 1 तासाचं प्रशिक्षण सत्र आयोजित केलं होतं। यामध्ये नागरिकांना CPR प्रशिक्षण देण्यात आलं। अपघात आणि तत्कालीन विभागाचे प्रमुख डॉक्टर अभिजित सावंत यांच्या नेतृत्वाखाली या प्रशिक्षण सत्राचं आयोजन करण्यात आलं होतं। खारघर, पनवेल सारख्या विविध स्थानकांवर जिथे शेकडो नागरिक प्रवास करतात अशा ठिकाणी प्रवाशांना CPR तंत्राविषयी माहिती आणि प्रशिक्षण देण्यात आली। जनावरे रस्त्यावर आल्याने अनेक अपघात घडले असून यात अनेकांचा जीवही गेलाय। याची खबरदारी म्हणून खालापूर पोलिसांनी गावागावात जाऊन जनजागृती करत जनावरे मोकाट सोडू नका असं आवाहन केलंय। खालापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत जुना मुंबई-पुणे महामार्ग, खोपोली पाली रस्ता, खोपोली पेण रस्ता येतो। या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते। त्यातच आजूबाजूच्या शेतकऱ्यांची जनावरं रस्त्यावर येऊन वाहतुकीला अडथळा होतो। काही वाहनांना जनावरांमुळे अपघात होऊन माणसांचा आणि जनावरांचाही जीव गेलाय, तर अनेक जनावरं चोरीला गेली आहेत। गणेशोत्सव संपताच कार्यकर्त्यांना आता नवरात्र उत्सवाचे वेध लागलेत। कार्यकर्त्यांकडून उत्सवातील कार्यक्रमांचं नियोजन सुरू आहे। मूर्तिकारांची मूर्ती पूर्ण करण्याची लगबग कलानगरात सुरू आहे। कुंभार कलाकारांनी प्लास्टर ऑफ पॅरिस बरोबर शाडूच्या मूर्तीही तयार केल्यात। दरम्यान रंगाबरोबर दुर्गा मातेची मूर्ती सजावटीसाठी आवश्यक असणारं साहित्य यात दरवाढ झाल्यामुळे मूर्तीच्या किमतीतही किंचित वाढ होणार आहे। यंदा शाडूच्या मूर्तीचं प्रमाण लक्षणीय वाढलंय, अर्थात प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती कमी झाल्या नाहीत। यंदा मंडळांना 10 ते 15% जास्त पैसे मोजावे लागणार आहेत। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पेण तालुका आयोजित आणि पेण विधानसभा सहसमन्वयक समीर म्हात्रे यांच्या सौजन्यानं घरगुती गणेशोत्सव सजावट स्पर्धा संपन्न झाली। या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ पेण महात्मा गांधी वाचनालय येथे पार पडला। या स्पर्धेत एकूण 97 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता। स्पर्धेचं परीक्षण प्रसिद्ध चित्रकार जितेंद्र गायकवाड यांनी केलं। यात विनीत तांडेल, राहण निगडे हा प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला।
त्याला 11,111 रुपयांनी प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात आलं। द्वितीय क्रमांक डॉक्टर नंदकिशोर म्हात्रे तर तृतीय क्रमांक राहुल जितेकर यांनी पटकावला। माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या उपस्थितीत कराड दक्षिण मतदारसंघातील मुंबई स्थित रहिवाशांचा स्नेहमेळावा वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात संपन्न झाला। यावेळी मुंबई, ठाणे, रायगड जिल्ह्यात राहणारी कराड दक्षिण मतदारसंघातील रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातून पुन्हा एकदा महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना बहुमताने निवडून आणण्याचा निर्धार करण्यात आला। या प्रसंगी महायुती सरकारचा खरपूस समाचार घेत भ्रष्ट महायुती सरकार लवकरात लवकर घालवायचे असल्याचे चव्हाण म्हणाले। नवी मुंबई शहरातील ऐरोली विधानसभा क्षेत्रात नवी मुंबईत मी येतोय या मथळ्याखाली अनेक बॅनर लागले असून शहरात हे बॅनर नेमके लावले कोणी हा चर्चेचा विषय ठरतोय। मी येतोय घराणेशाहीला सर्वसामान्यांची ताकद दाखवण्यासाठी, मी येतोय पश्चिम महाराष्ट्रातील सुपुत्र आणि स्थानिक भूमिपुत्र यांच्या सर्वांगीण विकासासाठी, मी येतोय टोल माफी मिळवून देण्यासाठी, मी येतोय महिला भगिनींच्या रक्षणासाठी अशा टॅगलाईन सहित हे बॅनर लावण्यात आलं असून प्रत्येकाची नजर या बॅनरवर खिळून राहते। नेमकं कोण येतोय अशी चर्चा रंगली असून नवी मुंबईकरांची उत्सुकता शेगेला पोहोचली आहे। वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, नवी मुंबई। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।